पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे। दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात कारवाई केली आहे। भारताने सिंधू पाणी करार संपवला आहे, त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडालेली आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून विरोधी नेत्यांपर्यंत भारताला धमकावलं जात आहे। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे पाणी कमी केले किंवा थांबवले तर पूर्ण ताकदीनं उत्तर दिलं जाणार असल्याचं म्हटलं आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारच्या धाडसाला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत। याबद्दल कोणीही चूक करू नये। पाकिस्तान 24 कोटी लोकांचा देश आहे। आम्ही आमच्या शूर सशस्त्र दलाच्या मागे नेहमी उभे राहणार आहोत। हा संदेश स्पष्ट आहे। शांतता आमची प्राथमिकता आहे, परंतु आम्ही आमच्या अखंडतेशी सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही। पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष असलेले बिलावल भुट्टो यांनीही भारताला धमकी दिली आहे। सखर येथे सिंधू नदीच्या किनाऱ्यावर घेतलेल्या सभेत बिलावल भुट्टो म्हणाले की मी सिंधू खोऱ्याच्या जवळ उभा राहून सांगतो, सिंधू नदी आमची आहे, आमची राहणार आहे आणि या नदीतून आमचे पाणी वाहील किंवा त्यांचे रक्त वाहील। संपूर्ण सिंधू खोरे आमचे आहे, आमचेच राहणार आहे। बिलावल भुट्टो भारताला रक्तपाताची धमकी देऊन थांबले नाही, तर त्यांनी आमचे सैन्य हल्ला करण्यास तयार असल्याचं म्हटलेलं आहे। भारत सिंधू नदीतील पाणी कोणाचं आहे याचा निर्णय घेऊ शकत नाही, अन्यथा पाकिस्तानी जनता आणि सैन्य उत्तर देण्यास तयार असल्याचं भुट्टो यांनी म्हटलं आहे। पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला। यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे। त्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत 5 निर्णय घेतले। त्या सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 1960 मध्ये हा करार झाल्यानंतर प्रथमच रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे पाकिस्तान चांगलाच संतापला आहे।